पहा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचे हाल पहा. मक्का उगून गेला, 15 दिवस झाले झाकून ठेवले, पण पाणी काही उघडत नाही. पूर्ण सप्टेंबर महिना चालला गेला, म्हणून तसा गारा वावर बी तयार करू देत नाही, मक्का बी उघडू देत नाही, मक्का बी काढू देत नाही. आता मक्याला काय भाव भेटेल आधी? मला एक सरकारला एकच सांगणं आहे की कबीर साहेब सांगता, बोलता वैसा चलता नहीं, मुका बड़ा लबाड़, काला मुंह करके जा तेरे गुरु के दरबार. बोलता वैसा चलता नहीं, मुका बड़ा लबाड़, काला मुंह करके जा तेरे गुरु के दरबार. सरकारनं फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की मी सगळ्यांचा उतारा कोरा 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 करीन वा. याच्यावर एक दोहरा आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पण वचन ना जाय. तुमचं वचन बी गेलं आणि प्राण बी तुम्ही कोणाकडे तरी गाण ठेवला. पण हा शेतकरी इकडे लंबा झाला. आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात बाकीचे पडले, बाकीचे शेतकरी लोक वाटच पाहत आहे. अहो, तुम्हाला एक कळकळीचं एक शेतकऱ्याचं नम्र निवेदन विनंतीपूर्वक सांगतो की शेतकऱ्याची दिवाळी तर तुम्ही गोड करणारच होते, पण कोणत्याच शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली नाही. कोणत्याच लेकीबाई साड्या सुड्या नेसून सुद्धा गेल्या नाही. आल्या बिचारा शोकांती केली. माझ्या बापाचं मक्का वावरात पडेल, वा कपाशी फुटेले, काही काहींचे बोंड सुद्धा येचले गेले नाही आणि कपाशीला सुद्धा भाव नाही. तर ही शेतकऱ्याची व्यथा कथा कुठे मांडायचा? आता पुऱ्या मक्याला कोंबून गेले, काय करीन? उघड्याला सुद्धा चान्स नाही. आता उघड्यात वरून आभर आहे, तर करायचं तर काय करायचं बा शेतकऱ्याने? म्हणून तुम्हाला एक सांगतो, कळकळीचं नम्र निवेदन सांगतो मुख्यमंत्र्यांना की अहो मुख्यमंत्री, फक्त कागदावर बोलू नका. आता तुमची पंचायत समिती जिल्हा परिषद निवड आली, इकडे बैठका तिकडे बैठका, हा पैसा उधळण, इथे सभा तिथे सभा. पण या शेतकऱ्याची सभा कोण घेतं, कोण येतं वावरामध्ये? पहा ना, या शेतकऱ्या जगाचा पोशिंदा म्हटला गेला, त्याला भिकार चोट बनवून टाकला. भिकारी होऊन गेला शेतकरी. 8-8, 10-10 हजार रुपये हेक्टरी टाकताय तुम्ही. काय बियाणं सुद्धा पुरं होणार नाही. मजुरी 500 रुपये पारगाना हा मक्का कापून खोडून जमा केला आहे. काय परवणार या शेतकऱ्याला? कसं काय होईन या शेतकऱ्याचं? शेतकऱ्याचं जरासं तुम्ही शेतकऱ्याकडे पहा. शेतकरी एकदम हातबल झालेला आहे. आता हा मक्का केव्हा काढा? कारण की वावर तयार करायचे पडेल. ते वावरामध्ये मनमन तसा गारा आहे. ते वावर तयार का होतील? रब्बी पीक केव्हा येईन? आणि त्या कृषी केंद्राचे पैसे केव्हा शेतकरी फेडीन? आणि ज्यांच्याकडून शाहकारी गेले त्याचे पैसे केव्हा देईन शेतकरी? शेतकरी असा हातबल होऊन गेला आहे. तर सरकारला मला एकच सांगणं की तुम्ही जे बोलले तेवढं तरी करावा. म्हणून तर प्रभू रामचंद्राच्या दोहरा सांगितला संत कबीर महाराजांनी की सदा रीत चली आहे, सदा कुल रीत चली आहे, प्राण जाय पण वचन ना जाय. तुमचं प्राण बी कुठे गेला आणि तुमचं वचन बी तुम्ही मोडून टाकलं. आणि तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी इथे सभा तिथे सभा, इथे खर्च तिथे खर्च, आणि शेतकऱ्याचा खर्च कोण भरून देईल? तर मला एकच सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना की बाबा या शेतकऱ्याकडे पहा. तेव्हा तुम्ही काहीतरी शेतकरी, आता तो शेतकरी किती बी आजबाज झाला, तो नवीन उठीन, रब्बी पेरीन. पण त्या रब्बी पेरासाठी त्याच्याचं काय आता? तर पटपट तरी पैसे टाका, काहीतरी शेतकऱ्याची दया येऊ द्या. तेव्हा तुम्हाला चांगले सुखाचे दिवस येतील. जर तुम्ही शेतकरी खुश ठेवला तर तुमचं सरकार सुद्धा पडणार नाही. आणि जर तुम्ही असं शेतकऱ्याला नाराज केला तर तुमचं सरकार डगमल्याशिवाय राहणार नाही. हीच नम्र विनंती करतो. रामकृष्ण हरी.